लॉकडाऊन आठवते? अर्थात कोणी काच विसरेल. जवळपास प्रत्येक पुरुष त्या दरम्यान स्वयंपाकघरात दिसला. ह्या ना त्या कारणाने आईला बायकोला मदत करू लागला. माझं देखील काही प्रमाणात तसंच झालं आणि आज संधी मिळताच मी रमलो माझ्या स्वयंपाकघरात. ऑफिसवरून आल्यावर सहसा 2च ऑप्शन असतात. एक तर बाहेरचं मागवायचं, नाहीतर सगळा स्वयंपाक घरी करायचा. अशा वेळी लागते एकदम झटपट बनणारी रेसिपी. कधी कधी ना असं वाटतं की रोजचं जेवण म्हणजे पोळी भाजी सोडून काहीतरी वेगळं हवं, पण तेही थोडं हेल्दी असावं. तेव्हा मी बनवतो चीज कॉर्न राईस, ज्याची तयारी सोपी पण चव मात्र लाजवाब. लग्न झाल्यावर तन्वी एकदा सहजच म्हणाली, चीज कॉर्न राईस करूयात. बाहेरचा चायनीज ट्रिपल शेजवान राईस ते घरातला फोडणीचा भात, यामध्ये कुठे देखील हा ऑप्शन कधीच नव्हता. तिने बनवला आणि मी फस्त केला. हा भात म्हणजे केवळ जेवण नाही, तर एक छोटंसं मूड लिफ्टर आहे. त्याचा सुवास, त्याचं क्रीमी टेक्स्चर आणि प्रत्येक घासात मिळणारा तो हलका गोडवा, सगळं काही क्षणात आनंद देतं. कधीकधी आपण म्हणतो ना, थोडं हटके खावंसं वाटतंय, तेव्हाच असा पदार्थ जिभेवर कायमचा ठसा उमटवतो. नाही फार तेल, नाही फार मसाला, फक्त थोडीशी कल्पकता आणि साधं घरचं साहित्य. भात, कॉर्न, चीज, कांदा आणि थोडासा कोबी. खरं सांगायचं तर स्वयंपाक ही एक कला नाही, तर ती मनस्थिती आहे. जेव्हा आपण प्रेमाने काहीतरी बनवतो तेव्हा त्याची चव दुपटीने वाढते. हा भात पण तसाच, सोप्या घटकांनी बनलेला, पण प्रत्येक घासात खास फील देणारा. म्हणून आज कोणी विचारलं की आज मेन्यूमध्ये काय खास, तर अगदी आत्मविश्वासानं सांगा, आज खास आहे ना घरच्या घरी बनवलेला चीज कॉर्न राईस. कारण शेवटी ना साधेपणातच खरी चव असते.